सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 196 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता रात्रभर अर्जुन स्टडीमध्ये झोपला होता आणि तन्वी उठली आणि तिनं तिच्या शरीराला एक मस्त आळोका पिळोका दिला आणि डोळे उघडून समोर बघून मोठ्यानं ओरडली, ओ माय गॉड आर्यन, सोड सोड तिला खाली. आणि आर्यन म्हणाला, मम्मा काय झालं? तन्वी घाबरून बेडवर उभा राहिली आणि म्हणाली, आर्यन, अरे तू चक्क पाल पकडलीस. आर्यन हसून म्हणाला, मम्मा अगं ती मेलेली आहे पाल, त्या कपाटाच्या मागे दाबून पडली होती म्हणून मी उचलली. ती म्हणाली, शी आर्यन, तू ना प्लीज सोड तिला आणि हात धुवून ये. आणि आर्यन तिच्या दिशेनं पाल घेऊन येत म्हणाला, मम्मा नको घाबरू, तू पण हातात घे, बघ किती क्यूट आहे. आणि ती आणखीन बेडच्या एका कोपऱ्यात जात म्हणाली, आर्यन जवळ येऊ नकोस हां, तुला सांगून ठेवते मी फटका देईन तुला. आणि आर्यन खट्याळपणे ही करून हसत होता आणि तन्वी इकडून तिकडून उड्या मारत होती आणि छोटासा आर्यन मात्र तिची गंमत करत तिच्या मागे मागे पळत होता. तन्वी म्हणाली, आर्यन मी तुला फटका देईन, टाक ती खाली. ती खूप घाणेरडी असते आर्यन, ती टाकून दे आणि पटकन आंघोळीला जा बरं. आता आर्यनने मात्र मस्तपैकी टिश्यू पेपरनं तिच्या शेपटीला पकडलं होतं आणि ती मरून पडलेली आणि जरा सुकलेली पाल तोंड वासून तन्वीकडे बघत होती आणि तन्वी तिच्याकडे घाबरून बघत होती. तिचे ते छोटे छोटे गोटीसारखे डोळे बघून तन्वीला आणखीनच भीती वाटत होती. आता आर्यन अजून तिच्या दिशेनं सरकला आणि म्हणाला, मम्मा अगं काय नाही करत, ती खूप क्यूट असते आणि तुला तिची भीती वाटते ना, मग मी आता तिला सोडणारच नाही. तन्वीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, तू सेम तुझ्या डॅडसारखा कसा आहेस रे आर्यन. आणि आर्यन म्हणाला, नो मम्मा, मी डॅडसारखा नाही, डॅड माझ्यासारखे आहेत. तन्वी म्हणाली, आता तो तुझा बाबा आहे की तू त्याचा बाबा? आणि बहुतेक सगळ्या देशाई वंशजांना खूप मोठा जेनेटिक प्रॉब्लेम असणार आहे. या सगळ्यांना पालच का आवडते काय माहीत, बहुतेक जन्मोजन्मीचं प्रेम दिसतं यांचं या पालीवर. आता आर्यन तन्वीच्या दिशेनं निघाला आणि नो आर्यन, आर्यन नो बेबी असं म्हणत तन्वीनं दरवाजा उघडला आणि हॉलमध्ये पळाली. आता हॉलमध्ये सुद्धा ती सोफ्यावरून इकडून तिकडून पळत होती आणि आर्यन तिच्या मागे मागे पळत होता. आणि सकाळी सकाळी खूप गोंधळ घातला होता या दोघांनी. आणि अर्जुन बाहेर आला तसं तन्वी धावत गेली आणि अर्जुनच्या मिठीत शिरली आणि रडक्या आवाजात म्हणाली, अर्जुन, अर्जुन प्लीज बेबी, आर्यनला सांग ना, बघ ना तो मला भीती घालतोय. आणि आता अर्जुनने तिच्याकडे पाहिलं आणि शांत बसला. ती म्हणाली, अर्जुन बेबी मी तुझ्याशी बोलते. अर्जुन फार ॲटिट्यूडमध्ये म्हणाला, कोण? मी? तू माझ्याशी बोलतेस? मग तर मला काहीच ऐकायला येत नाही. असं म्हणून त्यानं खिशात हात टाकले आणि आरामात उभा राहिला. तसा आर्यन पुन्हा तन्वीकडे आला आणि तन्वी अर्जुनच्या मागे लपली. आता तन्वी अर्जुनला खूप हादरवत होती, त्याच्या अंगाला झोंबत होती इकडे तिकडे पळून. आणि आर्यन मात्र तिच्याकडे पळत होता. तो काही तिचा पिच्छा सोडत नव्हता. ती पुन्हा अर्जुनच्या पाठीमागून दुसरीकडे पळाली आणि आर्यन तिथे गेला आणि त्यानं तिच्या अंगावर पाल फेकली. आणि आता तन्वी खूप मोठ्यानं किंचाळून सरळ अर्जुनच्या मिठीत गेली आणि उडी मारून त्याच्या मिठीतच बसली. पुन्हा आर्यननं पाल हातात घेतली आणि तन्वी रडत म्हणाली, अर्जुन प्लीज बेबी सांग ना आर्यनला. अर्जुन गाल फुगवून म्हणाला, तनू तू रात्री माझ्याशी कसं वागलीस विसरलीस का? तू विसरली असशील पण मी नाही विसरलो. तन्वी म्हणाली खूप अजिजीच्या स्वरात. त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली, अर्जुन सॉरी ना बेबी, मी आता पुन्हा तुझ्याशी असं नाही वागणार. मी माफी मागते तुझी, पण आर्यनला सांग ना. आणि मग अर्जुन सर तसेच गाल फुगवून पुन्हा म्हणाले, मी नाही सांगणार त्याला. तू रात्री मला किती मारलं माहीत आहे? कोणती बायको नवऱ्याला अशी मारते गं? तन्वी म्हणाली, सॉरी ना बेबी, मी हवं तर उठा बशा काढते हां. असं म्हणून तिने तिचे कान पकडले
अर्जुन म्हणाला, आणि आता पुन्हा तू चिडणार नाहीस ना माझ्यावर? मला प्रॉमिस कर. तन्वी म्हणाली, नाही अर्जुन, प्रॉमिस. नाही चिडणार मी बेबी तुझ्यावर. आणि अर्जुन सर म्हणाले, ओके. आणि मग तो म्हणाला, आर्यन बेबी इथेच थांब, मम्मा घाबरते ना, गुड बॉय आहेस ना तू, असं नाही करायचं. आणि शहाणा आर्यन म्हणाला, ओके डॅड. अर्जुन म्हणाला, आर्यन मम्माला सॉरी म्हण. आर्यन लगेच म्हणाला, सॉरी मम्मा. आणि आता अर्जुन म्हणाला, तनू आता खाली उतर, आता तो तुला नाही काही करणार. तन्वी म्हणाली, नाही अर्जुन, मी नाही उतरणार खाली. अगोदर ती फेकायला लाव पाल, नाहीतर मला बेडरूममध्ये घेऊन चल. अर्जुन म्हणाला, तनू तू म्हणालीस की तुझ्या परवानगीशिवाय बेडरूममध्ये यायचं नाही, मग मी कसा येऊ? तन्वी म्हणाली, अर्जुन बेबी मी बोलते ना, तर चल. आणि मग आता अब आया ना ऊंट पहाड के नीचे, असं म्हणत अर्जुन सर तिला बेडरूममध्ये घेऊन निघाले. आणि जाता जाता त्यानं आर्यनला हळूच डोळा मारला आणि आर्यननं सुद्धा अर्जुनला डोळा मारला. आणि अर्जुन म्हणाला, आर्यन बेबी पाल फेकून दे बाहेर आणि हँडवॉश कर, मम्मा घाबरते ना बच्चा. असं म्हणून अर्जुन तिला घेऊन बेडरूममध्ये गेला. तिला बेडवर ठेवली आणि तो बाहेर निघाला. इतक्यात तिनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली, अर्जुन सॉरी ना बेबी. अर्जुन म्हणाला, इट्स ओके तनू, मी नवरा आहे तुझा आणि तुला प्रोटेक्ट करणं सगळ्याच गोष्टींपासून ज्या तुला त्रास देतात हे माझं कर्तव्य आहे. हां, आता झाली एक चूक काही वर्षांपूर्वी, पण त्यानंतर मला कायम तुझी काळजीच वाटत होती आणि अजूनही मला तुझी काळजीच वाटते. असं आपलं अर्जुन सर सॅड फेस करत मगरमच्छचे अश्रू ढाळत तिच्यासमोर बोलत होते. तन्वी आता त्याच्या खूप जवळ गेली, त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, सॉरी ना बेबी, तुला रात्रभर मी बाहेर ठेवलं तरीही तू कायम माझी सॅड घेतोस. आय एम सॉरी बेबी. असं म्हणून तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि डोळे मिटून त्याला किस करू लागली. आणि अर्जुन सर मात्र गालात रहस्यमय हसत होते. मग तन्वी आंघोळीला गेली आणि अर्जुनने बाहेर येऊन आर्यनला मिठीत उचलला आणि गोल गोल फिरवला आणि त्याला टाळी देत म्हणाला, वा रे मेरा शेर, तू तो बाप का भी बाप निघला. आर्यन बेटा तुझ्यामुळे वाचलो आज मी, नाहीतर तुझी शेरणी मम्मा तिनं माझं काय केलं असतं गॉड नोज. आणि आर्यन म्हणाला, डोंट वरी डॅड, मी आहे ना. पण मम्मा तुमच्यावर का चिडली होती? अर्जुन म्हणाला, बेटा मम्मा आत्ताबद्दल नाही चिडली, ती खूप जुनी गोष्ट आहे, तू या जगात येण्याच्या अगोदरची. तुला नाही समजणार. आर्यन म्हणाला, डॅड मग तुम्ही ती पाल कुठून आणली? अर्जुन म्हणाला, आणली गार्डनमधून, पण तू पुन्हा तिकडे जायचं नाही हां. मग आर्यन म्हणाला, मम्मा रागवली ना डॅड, मग तिला हसवण्यासाठी तुम्ही सिक्रेट मॅजिक का नाही केलं? या पालीच्या मॅजिकने मम्मा घाबरली ना. अर्जुन म्हणाला, आर्यन प्रत्येक वेळी मम्मा हसून तिचा राग सोडत नाही, कधी कधी घाबरून पण राग सोडते. आणि सिक्रेट मॅजिक करण्यासाठी मम्माचा मूड ठीक नव्हता ना, मग आता मम्माचा मूड ठीक आहे. आर्यन म्हणाला, मग डॅड आता करा ना सिक्रेट मॅजिक आणि हसवा मम्माला. अर्जुन म्हणाला, खरंच हसवू? आर्यन म्हणाला, हो डॅड. ओके म्हणून अर्जुननं पुन्हा आर्यनला डोळा मारला आणि तो बाथरूममध्ये गेला. तशी तन्वी खूप घाबरली. तिने बघितलं तर अर्जुन होता आणि ती रिलॅक्स झाली. त्यानं दरवाजा लॉक केला. ती अंघोळ करत होती आणि आता अर्जुनसुद्धा कपडे काढून शॉवर खाली गेला. त्यानं तिच्या कमरेत हात घातला आणि तिला खूप जवळ ओढून घेतली आणि अगदी समांतर असे ते उभे एकमेकांना चिकटले आणि तन्वी खूप लाजून त्याच्या मिठीत गेली. आणि आता अर्जुन ऑफिसला गेला. तन्वी आता घरीच थांबली. आता इकडे अस्मितानं सुद्धा ब्रेकफास्ट रेडी केला आणि विवेकला हाक मारायला गेली आणि म्हणाली, विवेक नाश्त्यासाठी येतोस ना. त्यानं तिचं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि बाहेर निघाला. अस्मिता म्हणाली, विवेक प्लीज खा ना थोडंसं. विवेक म्हणाला, ओके खातो मी, पण माझी एक अट आहे. हा घे ब्लँक चेक. तुला हवी ती रक्कम यात भर आणि घटस्फोटाच्या पेपरवर सह्या कर.
करशील? आणि आता अस्मिता गप्प बसली आणि विवेक चिडून म्हणाला, मग पुन्हा माझी काळजी दाखवून माझ्यासमोर नाटक करू नकोस, असं म्हणून रागात निघून गेला. अस्मिता पुन्हा निराश झाली. तो तिच्याशी कसाही वागला तरी ती मात्र तिचं कर्तव्य सोडत नव्हती. त्याला वाटायचं की तिला पैशासाठी त्याची गरज आहे, म्हणून तो तिला खूप सगळे पैसे देऊन मला सोडून जा असं म्हणतो. पण अस्मिता त्याला सोडत नव्हती. आता तन्वी अस्मिताचाच विचार करत होती आणि अचानक तिने फोन घेतला. अस्मिताचा नंबर कुठून तरी मिळवलाच आणि तिला फोन केला आणि अस्मिताला भेटण्यासाठी एका गार्डनमध्ये गेली. आता अस्मिता आणि तन्वी दोघी एका बेंचवर बसल्या होत्या. अस्मिता तशीच निराश चेहरा करून बसली होती, कारण आज पुन्हा विवेकनं तिला झिडकारलं होतं. तन्वीनं तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, अस्मिता. तसं अस्मितानं तिच्याकडे आश्चर्यानं पाहिलं. तन्वी तिला दिलासा देत म्हणाली, मी तुला अस्मिता म्हणाली याचं तुला आश्चर्य वाटलं ना? तू सुद्धा मला फक्त तन्वी म्हणू शकतेस. आपल्यामध्ये ही फॉर्मॅलिटी नको, कारण का कुणास ठाऊक, पण तू मला खूप जवळची वाटलीस आणि मला असं वाटतं की तुला तुझ्या मनातलं दुःख बाहेर काढण्यासाठी एका मैत्रिणीची गरज आहे. आणि अस्मिता पुन्हा तन्वीच्या गळ्यात पडली आणि रडायला लागली. तन्वीने तिला सावरलं आणि अस्मितासुद्धा म्हणाली, थँक्यू तन्वी, तू खरंच खूप चांगली आहेस, तुझं मन खूप मोठं आहे. आणि तन्वी म्हणाली, मला तुला अशी बघू वाटत नाही गं. मी तुला खूप ऑनलाईन सर्च केली, पण तुझं कुठेच काहीच मॉडेल असलेलं रेकॉर्ड नाही, एखादा फोटोसुद्धा नाही, साधासुद्धा एक फोटो मला दिसला नाही. अस्मिता म्हणाली, कसा असेल, विवेकनं ते सगळं डिलीट केलं, पण एक मॅगझिन अजूनही माझ्याकडे आहे, जे मी आठवण म्हणून जपून ठेवलं आहे. त्याच्यावरती माझा फोटो आहे, बस तेवढाच फोटो आहे माझ्याकडे, मी मॉडेल असलेल्याची निशाणी. आणि तन्वी तिला म्हणाली, अस्मिता, आता मला खरं खरं सांग, तुला पुन्हा तुझी ती ओळख परत हवी आहे? तुला तुझं करिअर पुन्हा सुरू करायचं आहे मॉडेल म्हणून, की तुला तुझं प्रेम म्हणजे तुला विवेक परत हवा आहे? तुला तुझं करिअर हवं की तुझा संसार? आता मला एकदाच सांग. आणि आता अस्मितानं तन्वीकडे आश्चर्यानं बघितलं. तन्वी म्हणाली, अशी बघू नकोस, हे सगळं तू परत मिळवणार आहेस स्वतःच. त्यामुळे आत्ताच माझ्यासोबत क्लिअर कर की तुला काय हवंय. आणि अस्मितानं जराही वेळ न लावता म्हणाली, मला माझा विवेक परत हवा आहे, माझा संसार मला हवा आहे, तुझ्यासारखाच मला माझा संसारही पूर्ण व्हायला हवा आहे, माझं कुटुंब मला हवं आहे. आणि आता तन्वी थोडी गालात हसली. अस्मिता म्हणाली, का गं, का हसलीस? आणि तन्वी म्हणाली, अस्मिता, मी सुद्धा फक्त अर्जुनसाठी माझं करिअर सोडून दिलं होतं, जे इतकं भरभराटीला आलं होतं. अगं, करिअरच्या उच्च शिखरावर होते मी. एकाच वर्षात बेस्ट बिझनेसमन ऑफ द इयरचा अवॉर्ड घेतला होता मी. पण तरीही फक्त अर्जुननं सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं. त्यानं माझी परीक्षा बघितली आणि मी त्यात पास झाले. आणि आता बघ, मला माझं प्रेम, माझा संसार, माझं कुटुंब, माझं करिअर सगळं परत मिळालं. आणि तूही तशीच आहेस, माझ्यासारखीच. तुलासुद्धा तुझ्या प्रेमापुढे, तुझ्या संसारापुढे कशाचीच किंमत नाही ना? मग आता तुला तुझं प्रेम परत मिळवण्यासाठी लढलं पाहिजे. अस्मिता पुन्हा निराश होत म्हणाली, पण कसं तन्वी, कसं लढू मी त्याच्या विरोधात? त्याच्या विरोधात काही बोललं की तो आणखीनच चिडतो आणि त्यात भरीसभर म्हणजे त्याची सेक्रेटरी त्याला भडकवते माझ्या विरोधात. आणि तो तिचंच ऐकतो. आईबाबांच्या औषधाचा खर्च बंद करेल म्हणतो. मी काय करू? जर त्याला मी नकोच असेल तर कसं होणार हे सगळं? त्याला मी 0% आवडत नाही. तन्वी म्हणाली, होईल, सगळं होईल, फक्त तू तुझं कॉन्फिडन्स परत आणायचा. आणि आता तू एकटी नाहीस हे लक्षात ठेव. आणि आता इतक्यात तिकडून आर्यन पळतच आला. त्याच्या मागे आणखीन 2-3 मुलं आली खेळायला आणि गार्डनमध्ये खूप मस्ती करत होते ते सगळे. आणि आर्यनला पाहून अस्मिता पुन्हा हसायला लागली. तिला आर्यन खूप आवडला होता. तिने आर्यनला लगेच उचलून घेतला आणि त्याचे गोड गोड पापे घेतले आणि तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. आणि आर्यन आता तिला ओळखतच होता. तो खूप शार्प ब्रेन होता.
त्यानं रात्रीच तिला घरी पाहिलं होतं त्यांच्या. आणि तो तिचे डोळे पुसत म्हणाला, आंटी तुम्ही का रडताय? मम्मा, आंटी इज क्राईंग. तन्वी म्हणाली, अस्मिता सावर स्वतःला. आणि आर्यन म्हणाला, आंटी मी अंकलला सांगू का सिक्रेट मॅजिक करायला? म्हणजे तुम्ही पण हसाल माझ्या मम्मासारख्या. आणि आता तर अस्मिता खूप हसली आणि मनात म्हणाली, काश की आर्यन तुझ्या अंकलनं तुझं ऐकलं तर किती बरं होईल ना. आणि त्यानं जर माझ्यासोबत पुन्हा सिक्रेट मॅजिक केलं तर माझ्यासारखी भाग्यवान दुसरी कोणीच नसेल. आणि आत्ता इतक्यात कोणीतरी तिचे फोटो काढते असं तिला जाणवलं. आणि अस्मिता म्हणाली, तन्वी अगं कोणीतरी फोटो काढले माझे. आणि तन्वी म्हणाली, मीच सांगितलं तुझे फोटो काढायला. अस्मिताला तर आता कळतच नव्हतं की तन्वीच्या मनात नक्की काय आहे. आणि आता तिने अस्मिताला खाली बसवलं आणि म्हणाली, हे बघ, हे तुझे मघाशी तू जेव्हा इथे आलीस तेव्हाचे फोटो. अस्मिताने ते फोटो पाहिले तर खूपच सॅड चेहरा होता तिचा. डोळ्यांमध्ये चमक नव्हती, तोंडावरती सुरकुत्या पडल्या होत्या. कसलंच चैतन्य नव्हतं तिच्यात, ना तिच्या चेहऱ्यात, ना डोळ्यात, ना शरीरात. सगळं लूज लूज पडलं होतं. आणि आत्ता तन्वीनं आर्यनसोबत तिचे हसतानाचे फोटो दाखवले आणि त्या फोटोमध्ये तीच अस्मिता होती. पण वाव, काय चमक होती त्या फोटोमध्ये, तिच्या डोळ्यात, तिच्या चेहऱ्यावरची चमक. आणि तिची बॉडी खूपच स्टंट वाटत होती, खूपच कॉन्फिडंट वाटत होती ती हसताना. आणि तन्वी म्हणाली, बघ अस्मिता, आता तुला कळलं असेल की तुला काय करायची गरज आहे. तुला खूप खुश राहायचं आहे अस्मिता. आणि तू खुश असलीस तरच तुला सगळं परत मिळवता येईल. थोडे दिवस विवेकचा विचार बाजूला ठेव. त्याला काय वाटतं हे विसरून जा. तुला काय वाटतं ते कर. आणि यासाठी मी तुला मदत करीन. आईबाबांच्या खर्चाचा विचार तू अजिबात करू नकोस. तो सगळा मी करेन. तू तुझ्या मर्जीप्रमाणे वाग. आणि आता अस्मिताला चांगलंच कळलं की तन्वीला काय म्हणायचं आहे. तिने पुन्हा एकदा आर्यनचा पापा घेतला आणि तन्वीच्या गळ्यात मिठी मारली. आणि आता अस्मिता खूप कॉन्फिडन्सनं घरी गेली. आणि घरी गेल्या गेल्या तिने तिची बेडरूम चेंज केली. आणि संध्याकाळी विवेक जेव्हा घरी आला तेव्हा तो चक्रावला.